नमस्कार, मी सचिन आवाडे एलएस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंड तालुक्यातील पाटस या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आता याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी दौलत नाना शितोळे हे बोलणार आहेत। नाना, काय भावना आहेत, काय सांगता? यामध्ये गेल्या 28 तारखेला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं स्मारक पाटस या ठिकाणी आहे। रात्री 1 वाजता काही विकृत लोकांनी त्या ठिकाणी उमाजी नाईकांचे फोटोवरती दगड मारले, बोर्डावरती दगड मारले आणि त्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा अवमान त्या ठिकाणी केला। संघटनेच्या बोर्डावरती दगड मारले। खऱ्या अर्थानं ही झाल्यानंतर आपण पोलिसांना 8 दिवस आपण त्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देऊन आपण 8 दिवस तपासाकरता दिले, ते पण कुठेही आरोपी त्यांना काही घावले नाहीत आणि त्यामुळं आज आम्हाला सोलापूर नॅशनल हायवे या ठिकाणी अडवावं लागलं। लोकांचं तीव्र संताप या ठिकाणी होता आणि त्यामुळं आपण हे आंदोलन केलं। मी आपल्या माध्यमातून परत एकदा पोलीस खात्याला विनंती करणार आहे की येणाऱ्या 4 दिवसामध्ये जर आपण या ठिकाणी जर आरोपी अटक नाही केलं तर प्रत्येक दिवशी 100 लोकांचं आपलं जे शिष्टमंडळ आहे 100 लोक आपण प्रत्येक आपल्या पोलीस स्टेशन समोर येऊन त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतील, असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। तुम्ही मगाशी भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही देवाभाऊंकडे देखील याविषयी बोलणार आहात। नेमकी तुम्ही या सर्व प्रकरणी देवाभाऊंकडे तक्रार करणार आहात, काय सांगा? नाही, नक्कीच याच्यामध्ये काय आहे की माझा हेतू आपल्या पोलिसांना कुठला त्रास देण्याचा नाही आहे। माझा हेतू, कारण पोलीस अंतर्ज्ञानी नाही आहे, मी सांगितलं की पोलिसांना मदत झाली पाहिजे। पोलिसांना कुणी ना कुणी त्या ठिकाणी ज्यांनी पाहिलं आहे किंवा ज्यांना माहीत आहे, कारण अशी घटना झाली की कुणी ना कुणी कुठं ना कुठं काही बोलत असतं, कारण ही बेवडे दारू पिऊन हे घटना झालेल्या आहेत। त्यामुळं कुठं ना कुठं कुणाला ना कुणाला माहिती असणार आहे, पण भीतीपोटी सांगत नाही। आपण पोलिसांना जरी सांगितलं तरी ती घटना सगळी टाळली असती। म्हणून या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे। हे जे आंदोलन आहे या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार आहे? नाही, हे आंदोलन आपण आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं आमच्या समाजावरती अन्याय होतात ह्याच दौंडमध्ये आपण पाहिलेलं आहे की आमच्या एकाच टायमिंगला रामोशी समाजाचे 2 मुलांचे मर्डर त्या ठिकाणी झाले। त्याही टायमिंगला आपण आंदोलन केलं। लोकशाही मार्गाने आम्ही चाललेलो आहे। ह्या ठिकाणचाच काही काळ आपल्याला जर पाहिला तर ह्या दौंडमध्ये आणि ह्या पाटसमध्ये जर रामोशी समाजाच्या नादी कुणी लागत नव्हतं, त्याच समाजावरती आज अन्याय व्हायला लागला। याचाच अर्थ आम्ही कुऱ्हाडी सोडल्या, तलवारी सोडल्या आणि पेन घेतला म्हणून हे सर्व होत आहे, पण तलवारीन कुऱ्हाडी घ्यायला सुद्धा आम्हाला ती वेळ येऊन देऊ नये। आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही जसं 2013ला देवाभाऊने आमच्या डोक्यावरती समाजाचा हात ठेवला आहे, आमचा समाज एकदम त्या ठिकाणी काही गोष्टीमध्ये सतर्क झालेला आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही लोकशाही मार्गाने आता आमची लढाई लढत आहे। जे स्तंभावरती दगडफेक झाली किंवा ज्या लाईट्स आहेत त्या तोडण्यात आलेल्या होत्या, या बाबतीत सरकारकडे तुमची काय मागणी आहे? नाही, सरकारकडं आपण काय आहे की सरकारकडं ह्या विषयामध्ये आपण मागणी करू शकत नाही। आपण पोलीस प्रशासनाच्या या माध्यमातून आपण ते करू शकतो। स्मारक हे जे असं आहे की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक असन किंवा छत्रपतींचं असन किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं कुणाचंही असो, त्या ठिकाणी आपण स्मारक करतोय। आपणही आपल्या स्मारकाची काळजी घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी CCTV कॅमेरा असते, आत्तापर्यंत आपल्याला आरोपी घावले असते, तर आता आम्ही CCTV सुद्धा कॅमेरा त्या ठिकाणी बसवणार आहे। रोजचं समाजातला इथून पुढच्या काळामध्ये किमान एक व्यक्तीने अशी जबाबदारी घ्यावा। 30 कुटुंबामधून एक व्यक्ती किंवा 100 कुटुंबामधून 200, मला वाटतं या ठिकाणी 1000 लोक असतील, 2000 लोक असतील, त्याच्यातून काही लोकांनी अशी जबाबदारी घ्यावं की एक दिवस आपलं स्मारकापाशी जाऊन त्या ठिकाणी त्या स्मारकाचं रक्षण करावा। आणि म्हणजे हे जर केलं तर त्या स्मारकाची सेवा होती, आपल्या राजाची सेवा होती आणि अशा काही गोष्टी त्या ठिकाणी होणार नाही, अशी त्या ठिकाणी आपल्याला काळजी घेता येते। आत्ताच आपण जय मल्हार क्रांती संघटनेचे दौलत नाना शितोळे यांच्याशी चर्चा केली आहे। त्यांनी या प्रकरणामध्ये जर तोडगा निघाला नाही तर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन पुढील काळामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याशी बोलताना दिलेली आहे। एलएस मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड।